हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप मनापासून स्वागत. चला तर आज आपण विठ्ठलाच्या चरणावरील 9 चिन्ह वारकरी आणि वैष्णव परंपरेत अत्यंत पवित्र मानली जातात. प्रत्येक चिन्ह हे आध्यात्मिक गुण जीवनाचा मार्ग आणि भक्तीचा संदेश दर्शवते. विठ्ठलाच्या चरणावरील चिन्ह. पहिलं एक ध्वज. विठ्ठलाच्या उजव्या तळपायावरील ध्वज म्हणजे झेंड्याचे चिन्ह कोरलेले आहे. हे चिन्ह एखादी खूण नसून त्यामध्ये खूप मोठा अर्थ आहे. जसे की विजय हा ध्वज विजयाचं प्रतीक दर्शवतो व माणसाच्या मनामध्ये असलेले क्रोध, लोभ, मोह याचा त्याग करून धर्माचा जय होतो. तुम्हाला माहीतच आहे की वारकरी संप्रदायामध्ये ध्वज घेऊन चालण्याची परंपरा आहे. विठ्ठलाच्या पायावरती ध्वज असणे म्हणजे तो स्वतःच्या भक्ताच्या सेनेचा तो सेनापती असतो आणि तो आपल्याला सर्व मार्गाला घेऊन जातात. दुसरं चिन्ह आहे ते वज्र. वज्र विठ्ठलाच्या तळपायावरती वज्र हे चिन्ह आहे. हे चिन्ह कोरलेले आहे. वज्र हे इंद्राचे अमोघ शस्त्र मानले जाते, जे कधीही अपयशी ठरत नाही. विठ्ठलाचे चरणी हे चिन्ह असण्यामागे दोन मुख्य कारण आहेत. वज्र हे महाशक्ती असतं व संतांच्या मते जो भक्त विठ्ठलाच्या चरणी डोकं ठेवतो, त्याच्या जन्माजन्मांतरीचे पाप नष्ट होतात. विठ्ठलाचे चरण हे भक्तासाठी एक कवच सारखे आहे. म्हणूनच म्हणतात, विठ्ठलाच्या पायी जयाचे मन तयाचे टळती सर्व विघ्न. तिसरं जे आहे अंकुश मनावर नियंत्रण मिळवणारे साधन. विठ्ठलाच्या चरणावरील महत्त्वाचे चिन्ह म्हणजे अंकुश. विठ्ठलाचे पाय हे त्या मनाला आवर घालणारा अंकुश आहे. संतांनी म्हटले आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. पण हे मन प्रसन्न करण्यासाठी विठ्ठलाच्या चरणी अंकुश हवा आहे. व चौथं चिन्ह आहे ते कमळ. अलिप्तता आणि सौंदर्याचे प्रतीक. विठ्ठलाच्या चरणावरील चौथे महत्त्वाचे चिन्ह म्हणजे कमळाचे फूल. हे फार पवित्र आहे. विठ्ठलाच्या पायावर चिन्ह असल्यामागे खूप मोठे अर्थ आहे. संसारात राहून अलिप्ते म्हणजे राहायचं आहे. कमळ चिखलात जन्मते व पाण्यात तरंगते, पण पाण्याचा एक थेंबही ते स्वतःला शिवू देत नाही. विठ्ठलाच्या दर्शनाने भक्ताच्या हृदयात कमळ फुलते. व पाचवं चिन्ह आहे म्हणजे यव. यव म्हणजे धान्य आणि समृद्धीचं प्रतीक. विठ्ठलाच्या चरणावरील पाचवे महत्त्वाचे चिन्ह म्हणजे यव. यव हे सातू. विठ्ठल हे जगाचा पोशिंदा आहे व जो हे विठ्ठलाच्या चरणी येतो त्याला धान्याची कधीही कमतरता भासत नाही. आणि व सहावं आहे म्हणजे अष्टकोन. विठ्ठलाच्या चरणावरील सहावे महत्त्वाचे चिन्ह म्हणजे अष्टकोन. हा अष्टकोन 8 दिशांचे प्रतीक आहे. विठ्ठलाच्या चरणी असणे म्हणजे जो भक्त देवाला शरण जातो त्याच्या आठही दिशांना रक्षण करण्याची जबाबदारी भगवंत करतो, स्वतः घेतो. देव सर्व दिशामध्ये आहे. सातवं चिन्ह म्हणजे हे त्रिकोण. विठ्ठलाच्या चरणावरील सातवे चिन्ह आहे त्रिकोण. आध्यात्मिक त्रिकोणाला खूप महत्त्व आहे, कारण ते सृष्टीच्या 3 प्रमुख शक्तीचे दर्शन घडवते. माणसाच्या स्वभावामध्ये सत्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी बनलेला आहे. जो या पायांना शरण जातो तो तिन्ही गुणांच्या पलीकडे जाऊन गुणातीत होतो. व आठवं आहे ते ऊर्ध्व रेषा. भक्तीचा सरळ मार्ग विठ्ठलाच्या तळपायावर खालून व वर जाणारी एक रेषा म्हणजे सरळ रेषा आहे, जिला ऊर्ध्व रेषा असे म्हणतात. मोक्षाचा मार्ग म्हणजे ऊर्ध्व रेषा. व 9वं चिन्ह आहे म्हणजे ते स्वस्तिक. मंगल विश्वातील संतुलन आणि शुभारंभ. स्वस्तिक म्हणजे पूर्णता आणि शुभत्व. तर पहिलं चिन्ह ध्वज म्हणजे धर्म स्वीकारणे. दुसरं चिन्ह म्हणजे वज्र, शक्ती मिळवणे. तिसरं अंकुश म्हणजे मनावरती नियंत्रण व कमळ चिन्ह म्हणजे पवित्रता व यव चिन्ह म्हणजे जीवनाची समाधी व अष्टकोन म्हणजे सर्व दिशात देव पाहणे व त्रिकोण चिन्ह म्हणजे सृष्टीचे ज्ञान व ऊर्ध्व रेषा म्हणजे अध्यात्माची उन्नती व स्वस्तिक चिन्ह म्हणजे पूर्णत्व मोक्ष. असे हे विठ्ठलाच्या पायावरील चिन्हाचे रहस्य आहे. तुम्हाला हे म्हणजे वाचून माहिती तुम्हाला हे सर्व कळेलच म्हणा ही चिन्ह किती महत्त्वाची आहेत आणि किती आपण विठ्ठलाच्या पायावर नामस्मरण करून नमस्कार केल्याने किती आपली शक्ती, ऊर्जा प्राप्त होते. ते ह्या पाऊलांमध्ये आहे, म्हणजे विठ्ठलाच्या पाऊलामध्ये. तर असेही तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.